अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया शिवजयंतीसाठी थाळी. बाजरीची भाकर बनवली, बेसन बनवले, लापशी बनवली, भात बनवलाय, हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा बनवलाय. हे बेसन पीठ घेतले मी अर्धी वाटी, मोहरी घेतली, ओवा घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली, कांदा घेतलाय, हिरवी मिरची आणि लसुणाचा ठेचा घेतलाय, जिरी घेतली, मीठ घेतले, हळद घेतली. बेसन पीठ ना मिक्स करून घेऊ. त्याच्यात ना गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे ना, असं मिक्स करून घ्यायचं. बेसन पीठ ना मिक्स करून झाले. आता फोडणीची तयारी कर. कढईमध्ये ना तेल टाकून घेऊ. तेल तापले, मोहरी टाकून घेऊ, ओवा टाकून घ्यायचा, जिरी टाकून घ्यायची, लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा. ते चांगलं परतून घ्यायचं. बारीक चिरलेला कांदा टाकायचा. हा पण परतून घ्यायचा चांगला. कढीपत्ता टाकून घ्यायचा. हे सगळं ना तेलावर चांगलं परतून घ्यायचं. हळद टाकून घ्यायची. रंग येण्यासाठी हळद टाकून घ्यायची. हे पण तेलावर परतून घ्यायचं. कोथिंबीर टाकून घ्यायची. पाणी टाकून घ्यायचं. पाण्याला ना थोडीशी उकळी येऊन द्यायची. पाण्याला ना उकळी आली. आता हे ना मिक्स केलेलं ना बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. याला ना आता 5 मिनिटं ना उकळी येऊन द्यायची आणि असं मिक्स करीत राहायचं. म्हणजे याच्यानं गुठळ्या नाही व्हायच्या. झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं ना असं शिजून द्यायचं. झाकण उघडून बघू बेसन झालंय का. बेसन तयार झालंय. हे ना बाजरीच्या भाकरी संग आणि ज्वारीच्या भाकरी संग खायला खूप छान लागतं. झणझणीत असा ठेचा. ह्या हिरव्या मिरच्या घेतल्यात, ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात. लसणाच्या कांड्याना सोलून घेतल्यात. जिरी घेतली, मीठ घेतले आणि तेल लागणार आहे. हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, पण अशा तोडून टाकायच्या, नाहीतर त्या अंगा उडण्याची शक्यता असते. लसूण टाकायचंय. मिरच्या आणि लसूण भाजण्यासाठी ही जिरी पण टाकून घ्यायची. सगळं ना भाजून घ्यायचे. मिरच्यांना नाही एकदम मिरच्यांचा कलर चेंज होतो भाजून घ्यायचे. त्याच्यावर ना आता झाकण ठेवून घ्यायचं. मिरच्या ना ठसकातात म्हणून झाकण ठेवून द्यायचं. मिरच्या ना चांगल्या भाजल्या गेल्यात. आता याच्यावर ना मीठ टाकून घ्यायचंय आणि मिरच्या ना असं एक मॅशर घ्यायचा आणि असं मॅश करून घ्यायचं. त्याचा ना एकदम खडा तयार झाला पाहिजे. हे ना खूप छान लागतं हे खायला. असं ना ओबड डोबड ठेचला गेला पाहिजे. याच्यावर थोडेसे तेल टाकून घ्यायचं. थोडासा पुन्हा गरम करून घ्यायचा आणि हा ठेचा ना तयार झालाय. लापशी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे लापशीचे ना गहू आहे, बारीक दळून आणलेत. हे ना किराणा मालाच्या दुकानामध्ये इझिली भेटतात. बदाम घेतलेत, काजू घेतलेत, वेलची पावडर आणि हे सुके खोबरे किसून घेतलेले, गूळ आणि तूप लागणार आहे. कुकरमध्ये ना मी तूप टाकून घेणार आहे. लापशीला ना तूप जास्त लागतं म्हणून मी जास्त टाकून घेणार आहे. हे बारीक करून घेतलेले गहू टाकून घ्यायचे. हे लापशीचे गहू आहे आणि हे तुपाव भाजून घ्यायचे चांगले. याचा ना कलर चेंज होतो, स्लो गॅसवर भाजून घ्यायची. हे थोडे व्हाईट व्हाईट दिसायला लागले, याच्यात गरम पाणी टाकायचे. हे ना असं भाजून झालंय. थोडासा ना सफेद कलर दिसायला लागला ना, ते भाजून झालंय आणि एक एक दाणा असा सुट्ट होतोय त्याचा. तुपावरून हे चांगलं भाजून घ्यायचं खरपूस. याला ना मला 5 मिनिटं ना एकूण 5 मिनिटं भाजायला लागलीत.
हा 1 वाटी गव्हाचा रवा आहे ना, तर 4 वाट्या पाणी घालायचं. म्हणजे म्हणजे ते चांगलं शिजलं जातं. आणि पाणी ना गरम करूनच घालायचं. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय. थोडेसे ना मीठ टाकायचंय. त्याच्यात झाकण वरतून घ्यायचंय. आणि याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात. स्लो गॅसवर करून घ्यायच्या. कढईमध्ये तूप टाकले. हे बदाम टाकून घ्यायचे. काजू पण टाकून घ्यायचे. सुके खोबरे पण टाकायचे. हे सगळ्यांना स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. याचा कलर चेंज होतो. हे सगळं तुपावर भाजून झाले. आता हे काढून देऊ. आता गुळाचा ना पाक करून घ्यायचा आहे. गुळाचा पाक करताना ना मी थोडेसे पाणी टाकणार आहे. गुळाचा पाक पण झालाय. कुकर पण थंड झालाय. एकदम मऊ असा शिजलाय. गुळाच्या पाकामध्ये ना हे लापशीचं टाकून घ्यायचं. हे सगळं ना गुळाच्या पाकामध्ये ना चांगलं मिक्स करून घ्यायचंय. वेलची पावडर टाकून घ्यायची आणि हे मिक्स करायचंय. आता हे ना तुपावर भाजून घेतलं होतं काजू, बदाम आणि सुकं खोबरे हे पण टाकून घ्यायचंय. हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि खाताना हे दाता खाली आलं का खूप छान लागतं खायला. मस्त अशी लापशी तयार झाली आणि एकदम दाणेदार झाली. साईडनी ना याच्यात तूप सुटायला लागले. आता गॅस बंद करून आणि लापशी तयार झाली. एकदम मस्त अशी लापशी तयार झाली. तुम्ही ही नाश्त्याला पण खाऊ शकता. लापशी तयार झाली. आता प्लेटिंग करून घेऊ. बाजरीच्या भाकरीसाठी ना हे बाजरीचं पीठ घेतलंय. हे जसं लागेल तसं आपण मळून घ्यायचंय आणि थोडे थोडे करून पाणी टाकून घ्यायचंय. हे चांगलं मळून घ्यायचंय. याचा ना गोळा बनला पाहिजे. पिठाचा गोळा तयार झालाय, पण असं ना त्याला ना अजून असं पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे भाकरी छान येते. हाताचा हा भाग आहे ना त्याने पीठ मळायचं म्हणजे ते चांगलं एकजीव होतं आणि भाकरी खायला ना खूप छान लागते. पीठ ना मळून झाले. जेवढं आपल्याला लागेल ना तेवढंच घ्यायचंय आणि हातावर असं आहे ना हे करून घ्यायचं आणि हे सुके पीठ ना खाली टाकून घ्यायचे. आता भाकर थापून घ्यायची आणि मी तवा तापाय ठेवलाय एका साईडला. भाकरीचं पीठ मळायला लागल्यावर तवा तापाय ठेवायचा. असे दोन्ही हात घ्यायचे आणि अशी भाकर थापून घ्यायची. पातळ अशी थापून घ्यायची. भाकरी ना थापून झाली. आता भाजून घेऊ. आता मोठा गॅस केलाय. भाकर अशी ना दोन्ही हातावर घेऊन ना सोडायची. स्लो सोडायची. भाकरीला ना पाणी लावून घेऊ. कढईने ना चांगलं पाणी लावून घ्यायचं. असं सफेद भाग दिसला नाही पाहिजे. भाकर भाजली का ती चेक करून घ्यायची. भाकर सगळ्या बाजूनी अशी काढून घ्यायची आणि मग उलटायची. दोन्ही बाजूनी पण छान भाजून घ्यायची. भाकर भाजली का चेक करून. भाकर ना मस्त खालून भाजली तर तिला ना उलटी करून टाकू. भाकर आता मस्त पैकी फुगायला लागली. एकदम मस्त अशी फुगली भाकर. भाकर एकदम मस्त फुगली. खरपूस अशी भाजून घ्यायची बाजरीची भाकर, तेव्हाच खायला छान लागते ती. बाजरीच्या भाकरी ना तयार झाल्यात.